तर चला आता खूप जास्त पदार्थ न वापरता छान अशी पनीर दम बिर्याणी बनवूया। हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे ना मी तुमच्यासोबत एक अनबॉक्सिंग करणार आहे। तर किचनचा प्रॉडक्ट आहे, तर तो गिफ्ट आहे की तो विकत घेतलेला आहे ते सगळं तुम्हाला नंतर कळेलच। आणि अनबॉक्सिंग करताना आहे ना माझं जे डिस्कशन आहे ना ते तुम्ही थोडंसं ऐका, तुम्हाला थोडंसं फनी वाटेल आणि तुम्ही पण त्याच्यासोबत मे बी रिलेट कराल। तर रिलेट करत असाल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तर आपण कोणतं पण जेव्हा अनबॉक्सिंग किंवा पॅकिंग खोलतो ना तेव्हा आपली जी एक्साइटमेंट असते ना ती भरपूर असते, कारण आपल्याला माहिती नसतं प्रॉडक्ट काय आहे किंवा कसा आहे। तर माझी देखील तशीच एक्साइटमेंट आहे। असं वाटतं की मी हे कधीतरी स्वप्न असं तुला सांगितलं होतं ना मी गिफ्ट येणार आहे, त्यामुळे ते देजाऊ होतं असं पुष्प। कधी कधी असं वाटतं हे आपण बघितलेलं आपण बघ, हा सेम असंच ह्याच घरात असं तुम्ही उभे आहे, हे मला काही करून देत नाही। हा हे पण असं वाटतं सगळं झालेलं आहे चार हा होतं हे असं पण मला दिसतंय पॅकिंग। पण हे इंटरनॅशनल का घेतलंय? बापरे, हे किती मोठे आहे। गावाला जेवण लय मोठं आहे ना? हा आपल्याकडे एवढं मोठं नव्हतं कधी ना? नाही, कढई आपली एवढीच आहे। नाही बापरे, लय मोठे मोठे कढई झाल्यात आपल्याकडे। 2 मिनिटं झालं। बापरे, एवढं हेवी आहे हे। डायमंड नॉनस्टिक फ्राय स्टेनलेस स्टील प्रोफेशनल। तिला थोडा खाली, ती काय करते? नाही, येऊ दे तिला। ही कुठली कंपनी आहे? डायमंड। हे लय हाय क्वालिटी आहे, अमेरिकेतली। पण हे अमेरिकेतून मी अमेरिकेतून त्यांना म्हणलं मला इंटरनॅशनल इंडियामध्ये पाहिजे होतो काहीतरी। ऍक्च्युली तिथं पुष्पा एअर फ्रायर पण इंडियामध्ये नव्हतं। एअर फ्रायर तर पाहिजे होता। हा नव्हतं, पण इंडियामध्ये नव्हतं, भेटत नव्हतं। देतो चालू आहे। बघू ना, नको तुला, मग काय करणार आहे? तर संदीप रिसेंटली US ला गेले होते एका कॉन्फरन्ससाठी। तर त्यांना तिथे काही कुपन भेटले होते, तर त्यांनी त्या कुपनचं हा जो पॅन आहे ना तो घेऊन आलेले आहेत। तर हा आहे ना लेक्सी होम म्हणून एक ब्रँड आहे, इंटरनॅशनल ब्रँड आहे। तर त्याचा हा सॉट पॅन म्हणजे आपण ज्याला कढई म्हणतो तो, तर हा लेक्सी होमचा आहे। आणि डायमंड नॉनस्टिक म्हणून एक ब्रँड आहे, तर त्या ब्रँडचे हे ट्रायप्लायचे सॉट पॅन आहेत। तर सॉट पॅन म्हणण्यापेक्षा आपण ह्याला कढई बोलू, तर ही ट्रायप्लायची आहे। आणि ह्याच्यावरती आहे ना ही जी तुम्हाला कोटिंग दिसते ना, ही पूर्ण जी कोटिंग आहे ना ती नॉनस्टिकसाठी केलेली आहे। आणि म्हणजे आपण कितीही मोठा गॅस आणि आपली जी हीट आहे ना ती पूर्ण इव्हनली डिस्ट्रीब्यूट होते ना। तर आपल्या ज्या कढई आहेत ना त्याच्यामध्ये काय होतं, साईडला आपली कढई लवकर गरम होते आणि साईडला आपला जी फोडणी आहे ती करपते। तर याच्यामध्ये तो प्रॉब्लेम बिलकुल होत नाही। तर हा जो सॉट पॅन आहे तो इतका हेवी आहे आणि त्याच्यावरती ही लीड ठेवल्यावरती तर तो अजून हेवी होतो आहे। पण असे जे ट्रायप्लायचे मटेरियल्स आहेत ना ते खरंच म्हणजे आपल्याला जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये काही बनवायचं असेल ना तर खरंच चांगले आहेत। तर आज आता आहे ना मी ह्याला यूज करणार आहे। ही व्हिडिओ जी आहे म्हणजे अनबॉक्सिंग केलेलं आहे हे दिवाळीच्या आधीचं आहे। दिवाळीला गिफ्ट म्हणून आलेलं होतं, पण त्याच्यानंतर मी पुण्याला गेले होते त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर केलं नाही। तर आज म्हटलं त्याचं अनबॉक्सिंग देखील तुमच्यासोबत शेअर करावं आणि आज मी त्याचा यूज करणार आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करावं। तर आज आहे ना मी पनीरची बिर्याणी करणार आहे, तर त्याची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करते आणि हा जो पॅन आहे त्याचे रिव्ह्यूज देखील तुम्हाला लवकरच लक्षात येतील। तर असे जे सॉट पॅन किंवा आपली कढई म्हणतात ना ते 100% नॉनस्टिक जे म्हणतात ना ते अशा प्रकारचे असतात।
तर आज तुम्हाला कळेलच, कारण मी याच्यामध्ये थोडासा दम देखील देणार आहे बिर्याणीला. तरी पण म्हणजे किती पण दम दिला किंवा आपण किती वेळ जरी गॅस बारीक चालू केला ना, तरी आपली जी बिर्याणी आहे ती बिलकुल पण खाली चिटकणार नाही आहे किंवा करपणार नाही आहे. तर तुम्हाला लक्षात येईलच. तर त्यासाठीची सगळी तयारी मी इथे करून घेते आहे. तर बिर्याणीसाठी जेव्हा पण मी राईस शिजवते ना, त्याच्यामध्ये मी बडीशोप टाकते, कारण बडीशोपने राईसचा जो फ्लेवर आहे ना तो पूर्णतः चेंज होऊन जातो. तर मी साईडला भात शिजवायला ठेवला आहे आणि इथे मी कांदा उभा कट करून घेतलेला आहे, तो मला तळून घ्यायचा आहे. आणि पनीर देखील मी इथे तळून घेते. तर ॲक्च्युली मला पहिले कांदा परतायला पाहिजे होता, पण चुकून मी पनीर तळून घेतला, पण ठीक आहे. तर बिर्याणीसाठी आहे ना मी इथे बारीक कांदा पण कट केलेला आहे आणि हा उभा कांदा कट केलेला आहे तळण्यासाठी. तर हा तळून घेते. पनीर माझा तळून झालेला आहे. तर खूप जास्त मसाले न टाकता सिंपल अशी पण खूप मस्त अशी होणारी बिर्याणी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही देखील तुमच्या घरी ट्राय करू शकता, कारण आपण बिर्याणी म्हटलं ना की खूप सारे मसाले टाकतात, पनीरला मॅरिनेट करतात, पण एवढं सगळं करायची काहीच गरज नाही आहे. आपल्याला फक्त काही ज्या टिप्स आहेत ना त्या फॉलो करायच्यात, ज्या की तांदूळ शिजवताना मी त्याच्यामध्ये थोडंसं बडीशोप ॲड केलेलं आहे, बाकीचे आपले खडा मसाले तर सगळेच ॲड करतात. त्यानंतर मेन आहे आपला तळलेला कांदा आणि टोमॅटो तर आपल्याला ग्रेव्हीसाठी लागतो आणि आपल्याला थोडंसं दही पण लागणार आहे. तर सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे शेअर करते. तर आपण बायकांना आहे ना किती पण गिफ्ट वगैरे भेटलं ना तरी आपल्याला प्राईज काढायची बरीच सवय असते आणि मला देखील तसंच आहे. तर मी हा ब्रँड चेक केला ॲमेझॉनवरती वगैरे, तर त्याची प्राईज एवढी जास्त आहे, म्हणजे $50 $45 ऑफरमध्ये वगैरे अशी प्राईज आहे. तर म्हणजे जे आपले इंटरनॅशनल जे प्रॉडक्ट्स असतात ना ते असतात पण तसेच. म्हणजे हा जो आहे ना तो मायक्रोवेव्ह सेफ देखील आहे, म्हणजे आपण याच्यामध्ये बिर्याणी वगैरे मायक्रोवेव्हमध्ये बनवू शकतो. तर आलं लसणाशिवाय कोणत्याच बिर्याणीला टेस्ट नाही. आपण भाजीमध्ये देखील दरवेळेस आलं लसूण टाकतो, तर मी इथे आलं लसूण थोडंसं कुटून घेते आहे, जास्त नाही, आपल्याला थोडंच टाकायचं आहे. तर इथे आहे ना मी या बिर्याणीसाठी आहे ना फक्त कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीचाच मसाला यूज करणार आहे, दुसरं काहीच नाही. त्यानंतर ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला थोडंसं दही ॲड करायचं आहे. 2 चमचे दही घ्या. दह्यानेच आपली ग्रेव्ही वाढणार आहे आणि आपल्याला काही मॅरिनेट करायची गरज नाही आहे, कारण मॅरिनेट केलेलं आपण डायरेक्टली पनीरसोबत टाकतो. पण इथे जर आपल्याला ग्रेव्ही बनवायची असेल ना तर आपल्याला जे दही आहे ना ते थोडा वेळ तेलामध्ये थोडंसं फ्राय करून द्यायचं आहे. आणि त्यानंतर मी थोडासा मटन मसाला देखील टाकलेला आहे. त्यानंतर आता आपण पनीर ॲड करूया आणि ह्याला एक थोडा वेळ सॉट करून नंतर आपला जो राईस आहे, राईससोबत अजून काय काय टाकायचं ते मी तुम्हाला सोबतच सांगते. आता या पनीरच्या भाजीमध्ये आपल्याला जो तळलेला कांदा आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर मेन आहे आपला पुदिना. तर पुदिना मी कट नाही केलेला आहे, जसे पान आहे तसंच ठेवलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि मग नंतर आपला शिजवलेला तांदूळ टाकलेला आहे. आणि ही जी बिर्याणी आहे ना ती मी व्यवस्थित मिक्स करून घेते. 2 चमचे घेतलेले आहेत आणि 2 चमच्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण मी पहिल्यांदाच हा जो पॅन आहे ना तो यूज करत होते. तर या पॅनला आहे ना बिलकुल पण स्क्रॅचेस येत नाही असं मी रिव्ह्यूजमध्ये बघितलं आणि खूप चांगलं आहे, म्हणजे आता तुम्हाला दिसेलच. आता याला मला दम द्यायचा आहे म्हणून मी वरून तूप ॲड केलेलं आहे आणि थोडा वेळ दम देण्यासाठी ठेवलेला आहे. तर आपण कोणती पण कढईमध्ये ना जर थोडा वेळ दम द्यायला ठेवलं म्हणजे 10 मिनटं वगैरे, तर खाली आपला जो राईस आहे ना तो रेग्युलर आपली जी कढई आहे ना त्याच्यामध्ये करपतो. पण हा जो सॉट पॅन आहे ना तो त्याच्यासाठी एक्सपर्ट आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता आता हा जो राईस आहे हा मी 10 मिनटं दम देण्यासाठी ठेवला होता, तरी पण खाली राईस बिलकुल पण चिटकलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता मी तेल देखील कमी वापरलं होतं. तर अशा पद्धतीने बिर्याणीला बिलकुल पण जास्त टाईम न लागता सगळी तयारी जस्ट करून 1 तासामध्ये माझी पनीरची बिर्याणी रेडी झालेली आहे. तुम्हाला आजची व्हिडिओ आणि हा माझा जो सॉट पॅन आहे तो कसा वाटला आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.